नमस्कार सर्वांना, मी प्रांजली फक्त आणि फक्त 5 मिनिटात किंवा त्याही पेक्षा कमी वेळामध्ये तुमचं एखाद्या व्यक्तीसोबत भांडण झालेलं आहे, तुम्ही कुठेतरी इंटरव्ह्यू दिलेला आहे आणि तुम्हाला असं वाटतं की तिथे समोरचा जो HR आहे माझं सिलेक्शन झालं आहे असं समोरून मला फोन यावा, किंवा तुम्ही माहेरी आहात, तुमच्या मिस्टरांचे काहीतरी वादविवाद झालेले आहेत, तुमचे मिस्टर तुम्हाला घ्यायला येत नाहीयेत. मी म्हणजे हे छोटे छोटे ना तुम्हाला एक्झाम्पल दिले, पण याच्या व्यतिरिक्त कोणतीही सिच्युएशन असू शकते. तुम्ही एखाद्या व्यक्तीला तुमची स्वतःची त्याला आठवण करून द्यायची आहे. समोरचा व्यक्ती तुम्हाला रागामध्ये असू द्या, इगोमध्ये असू द्या किंवा मुद्दामून असू द्या, बोलत नाहीये, तुम्हाला फोन करत नाहीये, तुमच्या संपर्कामध्ये राहत नाहीये. त्यासाठी हा जो टेलिपॅथिक मेसेज आहे, ही टेलिपॅथी जी आहे, लॉ ऑफ अट्रॅक्शन, हे तुम्हाला त्या व्यक्तीसाठी करायचं आहे. तुम्ही मित्र असाल करू शकता, किंवा आपल्या घरातील कोणत्याही एका मंडळीसाठी, जसं की तो रागावला असेल वगैरे, मी तुम्हाला सुरुवातीला जसं एक्झाम्पल दिले त्यासाठी तुम्ही करू शकता. याच्यासाठी असं काही नाही की महिला पुरुष हे ते, कोणीही कोणासाठी ही जी टेलिपॅथी आहे ना ते करू शकतं. आपली आठवण समोरच्याला आणून देऊ शकतं, किंवा तुम्हाला एखादा मेसेज समोरच्यापर्यंत पोचवायचा आहे तर तो मेसेज सुद्धा तुम्ही टेलिपॅथीद्वारे त्या समोरच्या व्यक्तीला पोचवू शकता. आणि तुम्ही जेवढं म्हणजे स्ट्रॉंगली प्रेझेंटमध्ये राहून जेवढ्या पॉझिटिव्हली तुम्ही हे कराल ना, तर बऱ्याच वेळेला अगदी तुमची ही टेलिपॅथी ही पूर्ण प्रोसिजर पूर्ण होण्याच्या अगोदर सुद्धा समोरच्या व्यक्तीचा तुम्हाला फोन येऊ शकतो. आणि तुम्ही जे टेलिपॅथीमध्ये जो मेसेज तुम्ही समोरच्या व्यक्तीला सेंड केलेला होता, तोच व्यक्ती तुम्हाला फोनवर तो जो शब्द आहे, ते जे वाक्य आहे तेच बोलू शकतं. एवढं स्ट्रॉंगली टेलिपॅथी हे काम करतं. पण तेवढ्या पॉझिटिव्हली, तेवढ्या कॉन्सन्ट्रेशनने जे आपले 5 तत्व असतात, 5 सेन्सेस असतात, त्या सर्वांचा वापर करून प्रेझेंटमध्ये राहून जर तुम्ही हे केलं ना, आणि एकदम रिलॅक्समध्ये ते सोडून दिलं ना, टेलिपॅथी केली, त्याच्यानंतर 1 तास झाला अजून काही झालं नाही, 2 तास झाला अजून काही झालं नाही, समजा तुम्हाला लगेच जर झालं नाही तर मग आज तर 24 तास झाले काही झालं, असं करू नका. जेवढं तुम्ही ह्याला पकडून ठेवाल तेवढं टेलिपॅथी तुमच्यासाठी काम करणार नाही. मी स्पष्ट आणि शुद्ध भाषेमध्ये सांगते. टेलिपॅथी मेसेज पाठवण्यासाठी तुम्हाला एखाद्या शांत ठिकाणी, जिथे कोणी तुम्हाला डिस्टर्ब करणार नाही, जिथे तुमचं मन एकाग्र होईल, अशा जागेवर तुम्हाला बसायचं आहे. एखादं आसन वगैरे घेऊन किंवा चेअरवर, बेडवर, कुठेही तुम्ही बसू शकता, असं कोणतंही बंधन नाही. तिथे बसल्यानंतर सर्वात अगोदर तुम्हाला रिलॅक्स होण्यासाठी तुम्ही 5 मिनिटं मेडिटेशन करू शकता, किंवा मन शांत करण्यासाठी तुम्ही काय ॲक्टिव्हिटी केली की तुमचं मन शांत होतं, एकाग्र होतं, सगळे विचार डोक्यातून निघून जातात, ते तुम्हाला करायचं आहे. समजा अगदी फक्त 5 वेळा तुम्ही मोठा श्वास घेतला, दीर्घ श्वास घेतला, तो सोडला, दीर्घ श्वास घेतला, तो सोडला, त्या श्वासाकडे जर तुम्ही लक्ष केंद्रित केलं, असं 5 ते 7 वेळा केलं, तर तुमच्या डोक्यातले जे विचार आहेत ना ते पूर्णपणे जातील. आणि तुम्हाला फील होईल की आता माझ्या डोक्यामध्ये कोणतेच विचार नाहीयेत, विचारांचा गोंधळ नाहीये. तुम्ही शांत व्हाल. आणि त्यानंतर 1-2 मिनिटं फक्त, जसं मेडिटेशन करण्यासाठी आपण हात वगैरे मांडीवर ठेवून व्यवस्थित बसतो, पाठीचा कणा वगैरे स्ट्रेट ठेवून तसं बसायचं आहे, आणि डोळे बंद करायचे आहेत. डोळे बंद केल्यानंतर ज्या व्यक्तीला तुम्हाला हा टेलिपॅथी मेसेज पाठवायचा आहे त्या व्यक्तीचा पूर्ण चेहरा, किंवा ती व्यक्ती अगदी तुमच्या समोर बसलेली आहे आणि त्या व्यक्तीला तुम्हाला काय सांगायचं आहे, अगदी समोरासमोर त्या व्यक्तीला तुम्ही सांगत आहात, असं पूर्ण चेहरा त्या व्यक्तीचा तुमच्या समोर, डोळ्यासमोर आणण्याचा प्रयत्न करा. आता बऱ्याच वेळेस काय होतं की त्या व्यक्तीचा पूर्ण चेहरा आपण डोळ्यासमोर आणू शकत नाही, तर अशा वेळेला एखादी, आपण म्हणतो ना की बघा, एखादी सोल, एखादी आत्मा, जसं की अशा काहीतरी पांढरं तुम्हाला दिसतंय, किंवा दिव्याची ज्योत तुम्हाला दिसते, म्हणजे त्या व्यक्तीची सोल तुमच्या समोर आहे, त्या व्यक्तीची आत्मा तुमच्या समोर आहे, आणि डायरेक्ट तुम्ही त्या व्यक्तीच्या सोलला सांगत आहात. हे पण जर तुम्हाला जमलं तर ना, हे खूप लवकर काम करतं. जेवढं तुम्ही एकरूप व्हाल, की जसं की तुम्ही समोरासमोरच बोलताय, एवढ्या पॉझिटिव्हली, एकाग्रतेने तुम्ही जेवढा मेसेज पाठवाल तेवढा लवकर समोरच्या व्यक्तीपर्यंत तो मेसेज पोचवेल. एक तर त्या व्यक्तीची सोल किंवा तो व्यक्ती तुमच्या डोळ्यासमोर असायला हवा. आता
त्या व्यक्तीकडे तुम्ही बघताय आणि तुम्हाला जर शक्य झालं तुम्ही पूर्ण त्या व्यक्तीची इमेज तुमच्या समोर आणली तर त्या व्यक्तीच्या डोळ्यात तुम्हाला बघायचं आहे, म्हणजे इमॅजिन करायचं आहे, ते फील करायचं आहे की त्या व्यक्तीच्या डोळ्यात तुम्ही बघत आहात किंवा त्या व्यक्तीच्या आत जाऊन त्याच्या सोलला तुम्हाला जे काही सांगायचं आहे ते तुम्ही सांगत आहात, असं तुम्हाला फील करायचं आहे. आणि त्यानंतर तुम्हाला समजा तुमच्या दोघांचे काही भांडणं वगैरे झालेले असतील, खूप दिवसांपासून तुम्ही वेगळं राहता किंवा फोन जरी केला समोरासमोर आले तरी वादविवादच सुरू आहेत, तर हे करत असताना त्या गोष्टी तुम्हाला आठवायच्या नाहीयेत. टेलिपॅथी करत असताना तुमच्या दोघांचे जे एकत्रितपणे आनंदाचे क्षण होते, जेव्हा तुम्ही एकमेकांची तारीफ केली होती, जेव्हा एकमेकांना तुम्ही मोटिवेट केलं होतं, एकमेकांना तुम्ही एकमेकांसोबत तुम्ही जेव्हा होता खूप खुश होता, खूप आनंदी होता किंवा कधीतरी तुम्ही त्यांना गिफ्ट दिलं, त्यांनी तुम्हाला दिलं आणि त्यावेळेला तुम्ही खूप आनंदित झालात, तर ज्या गोष्टी तुम्ही एकत्रितपणे असताना तुम्हाला ज्या गोष्टींची खुशी मिळाली, आनंद मिळाला, त्या गोष्टी तुम्हाला आठवायच्या आहेत. फक्त जर तुम्हाला त्या व्यक्तीला तुमची आठवण करून द्यायची असेल तर फक्त जे चांगले क्षण आहेत, ती व्यक्ती समोर बसलेली आहे, त्याच व्यक्तीचं सोल आहे आणि तुमच्या माइंडमध्ये, बॅक ऑफ द माइंड, तुमच्या माइंडमध्ये हा पिक्चर सुरू आहे, तुमच्या दोघांचं जे आपण एकत्रित जेव्हा होतो आनंदाचे क्षण जे आहेत ते सुरू आहेत. आणि याच बरोबर तुम्हाला जर त्या व्यक्तीला काही म्हणजे बोलायचं असेल की काही अफर्मेशन्स असतील की म्हणजे तुम्हाला त्या व्यक्तीची तारीफ करायची आहे, त्या व्यक्तीच्या काय चांगल्या चांगल्या गोष्टी आहेत, तुम्हाला कोणत्या गोष्टी आवडतात, तुम्हाला कोणत्या गोष्टी अट्रॅक्ट करतात, त्या सोलची, त्या समोरच्या व्यक्तीच्या ज्या चांगल्या क्वालिटीज आहेत, ज्या सकारात्मक गोष्टी आहेत, त्या एकीकडे तुम्हाला मनातल्या मनात अफर्म करायच्या आहेत. हे सगळं जेव्हा तुम्ही एकत्र कंटिन्युअसली करता, अगदी म्हणजे 1 ते 2 मिनिटं किंवा 3 मिनिटं असं टायमिंग लावून वगैरे नाही की मला फक्त 5 मिनिटं करायचंय, 10 मिनिटं करायचंय, जोपर्यंत तुम्ही अगदी 1 मिनिट जरी केलं आणि पूर्ण एकाग्रतेने या सगळ्या गोष्टी एकत्रितपणे तुम्ही केल्या ना, तर त्या 1 मिनिटात सुद्धा तुमचा हा टेलिपॅथी मेसेज त्या समोरच्या व्यक्तीपर्यंत पोहोचेल, तुमची आठवण त्या समोरच्या व्यक्तीला येईल आणि तो तुम्हाला कॉल करेल. आता हे झालं फक्त तुम्हाला कोणाला जर तुमची आठवण करून द्यायची असेल तर. आता समजा तुम्ही कुठे जॉब इंटरव्ह्यू वगैरे दिला किंवा तुम्ही कुठे काहीतरी एखादी डील वगैरे किंवा एखादा व्यक्ती तुम्हाला म्हटला होता की असं असं आपण हे करू, त्याच्यानंतर मी तुम्हाला फोन वगैरे करेल, लग्नाच्या संदर्भात वगैरे, तर त्या व्यक्तीला सेम तुम्ही तुमच्या समोर आणायचं आणि एक अफर्मेशन तयार करायची. समजा आता तुम्ही इंटरव्ह्यू दिलाय तर त्या समोरच्या HR चा तुम्हाला फोन यायला हवा आणि त्याचा फोन आल्यानंतर तुम्ही काय म्हणणार, थँक्यू थँक्यू थँक्यू, मला माहीतच होतं की तुमचा मला फोन येईल की माझं या कंपनीमध्ये या पोस्टवर सिलेक्शन झालेलं आहे, मला 100% खात्री होती की तुमचा मला फोन येणारच आहे. असं काहीतरी सकारात्मक 2-4 किंवा एक अफर्मेशन तयार करायची, त्या व्यक्तीला तुमच्या समोर डोळ्यासमोर आणायचं आणि ती जी अफर्मेशन आहे ती तुम्हाला त्या व्यक्तीच्या डोळ्यामध्ये बघून तसं इमॅजिन करून ती अफर्मेशन तुम्हाला रिपीट करायची आहे. 1 मिनिटं, 2 मिनिटं, 3 मिनिटं, 4 मिनिटं, 5 मिनिटं, जोपर्यंत तुम्ही एकाग्र आहात, दुसरे विचार तुमच्या डोक्यामध्ये नाहीयेत, जोपर्यंत तुमचं मन विचलित होत नाही, तोपर्यंत तुम्ही हे करा. बघा, या पद्धतीने टेलिपॅथी केल्यानंतर खूप चांगल्या पद्धतीने ती तुमच्या सोबत काम करेल आणि त्या दिवशीच, त्या क्षणाला, काही तासात किंवा त्या दिवसानंतर काही दिवसात तो समोरचा व्यक्ती, तुम्ही जो त्याला मेसेज पाठवलेला आहे, तुम्ही जी अफर्मेशन दिलेली आहे, तेच तुम्हाला समोरून त्या व्यक्तीकडून रिप्लाय मिळेल. नमस्कार.